नाशिकचा भोंदू अशोक खरातची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। त्याच्या चौकशीत रोज खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत। पण आता दुसरीकडे त्याच्या मोबाईलच्या सीडीआर मध्ये दडलेली गुपितं सुद्धा एकामागून एक बाहेर येत आहेत। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी आता असाच एक खळबळजनक दावा केलाय। या दाव्यानं पोलीस प्रशासनही चक्रावून गेलंय। अशोक खरातला शिजुका आणि नॉडी या नावांनी शेकडो कॉल्स येत होते। हो, तुम्ही बरोबर ऐकलत, शिजुका आणि नॉडी ही तर कार्टूनची कॅरेक्टरची नावं आहेत। मग एका भोंदू बाबाच्या आयुष्यात या नावांनी कोण वावरत होतं? या कोडवर्ड्स मागे नक्की कोणती मोठी नावं दडली आहेत? हेच या रिपोर्ट मधून जाणून घेऊ। अशोक खरातच्या गुन्ह्यांची चौकशी सध्या SIT कडून सुरू आहे। या तपासात अंजली दमानिया यांनी खरातचा सीडीआर म्हणजेच कॉल डिटेल्स रेकॉर्डही समोर आणलाय। दमानिया यांनी जेव्हा या नंबरचा छडा लावण्यासाठी ट्रू कॉलरचा आधार घेतला तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण अनेक नंबर हे शिजुका आणि नॉडी या नावांनी सेव्ह होते किंवा त्या नावांनी ते फ्लॅश होत होते। दमानियांच्या मते हे केवळ योगायोग नाहीयेत, तर हे विशिष्ट कोडवर्ड्स आहेत। अशोक खरातने आपल्या संपर्कात असलेल्या महत्त्वाच्या लोकांना ओळख लपवण्यासाठी अशा प्रकारची नावं दिली असावीत, असा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। शिजुका आणि नॉडी या नावांनी आलेले हे असंख्य कॉल्स नेमके कुणाचे आहेत आणि या नावांच्या आड कोणतं काळं कारस्थान शिजत होतं, हा प्रश्न आता निर्माण होतोय। एकीकडे अशोक खरात पोलिसांच्या कोठडीत आहे, तर दुसरीकडे त्याची पत्नी कल्पना खरात ही गेल्या 10 दिवसांपासून फरार आहे। शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात गायब आहे। पोलीस कल्पना खरातच्या अटकेसाठी घरी सुद्धा गेल्याची माहिती आहे, पण त्यावेळेला पोलिसांनी अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला ताब्यात घेऊन सोडून दिलं होतं। पोलिसांनी नाशिकमधील तिचं घर, तिचे नातेवाईक आणि अगदी तिच्या मैत्रिणींकडेही चौकशी केली। घरातल्या जुन्या नोकरांनाही पोलिसांनी सोडलेलं नाहीये। पण आश्चर्याची गोष्ट हीच की एवढ्या मोठ्या यंत्रणेला अजूनही कल्पना खरातचा मागोवा काढता आलेला नाहीये। ती नक्की कुठे लपली आहे? तिला कुणाचं संरक्षण मिळतंय का? असे सुद्धा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत। अशोक खरातचं साम्राज्य फक्त नाशिक किंवा शिर्डी पुरतं मर्यादित नाहीये। तपासात आता सोलापूर कनेक्शन सुद्धा समोर आले। सोलापूरच्या कळमण गावात अशोक खरातने तब्बल 11 एकर जमीन खरेदी केल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे ज्या जमिनीचा भाव 5 ते 6 लाख रुपये एकर आहे आणि तिथे अशोक खरातने 21 ते 22 लाख रुपये देऊन तब्बल 2 कोटीच्या वर व्यवहार केल्याची माहिती आहे। 28 मार्च 2024 ला झालेल्या व्यवहारात कल्पना खरात हिला सगळे अधिकार देण्यात आले होते। शक्तीपीठ महामार्ग याच परिसरातून जाणार असल्यानं खरातने इथं मोठी गुंतवणूक केल्याचं आता म्हटलं जात आहे। एका भोंदू बाबाकडे एवढे पैसे कुठून आले? हा पैसा कुणाचा आहे? याचीही उत्तर आता पोलिसांना शोधावी लागणार आहे। दुसरीकडे या प्रकरणात ईडीची सुद्धा एंट्री झाली आहे, तर दुसरीकडे कोठडीत असलेला अशोक खरात आता ढसाढसा रडत असल्याचं सुद्धा समोर येत आहे। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलेलं आहे आणि त्यातच आता शिजुका आणि नॉडी ही नावं समोर आल्यानं यामागे महाराष्ट्रातले कोणते चेहरे लपलेत हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।